रेकॉर्डिंग स्टार्ट आहे. हरे कृष्णा हरी बोल. सर्वप्रथम भगवंत चरणी वंदन करूयात. श्रील प्रभुपाद यांना देखील वंदन. आणि आपला इस्कॉन मँगलोर येथून कर्नाटक मधून हा उपक्रम चालू झालेला आहे. असे आपले जे संस्थापक आहे, अध्यक्ष आहेत श्री श्री रामनिष्ठा दास यांना देखील नम्र वंदन. आणि उपस्थित वर्गातील सर्व साधकांना प्रणाम आहे आणि सर्वांचे स्वागत आहे. हरे कृष्णा हरी बोल. आता मंगलाचरण घेऊया. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरी बोल. हरे कृष्णा. आता आजचा आपला अध्याय आहे 15वा. त्यापूर्वी आपण काल जो 14वा अध्याय बघितला त्याबद्दल पाहून घेऊया. कालचे विषय काय होते की 3 गुणांनी आत्मा बद्ध होतो, म्हणजे इदम ज्ञान उपाश्रित्य. म्हणजे इथे काय सांगितलं आहे की या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या स्वभावाला जे प्राप्त झालेले आहे तर ते कसे आहेत की त्याच्यामध्ये जेव्हा वैशिष्ट्ये कृती आणि गुणांमध्ये मृत्यू, म्हणजे यदा सत्वे प्रवृद्धे तू म्हणजे सत्व गुणांची वाढ झाली असता त्याचा म्हणजे साधकाचा भक्ताचा मृत्यू आला तर उच्च लोकाची प्राप्ती होते. मग गुणातीत कसं होता येतं तर इथे भगवंतांनी सांगितलं आहे मायंच योग व्यभिचारेण, म्हणजे जो अनन्य भक्ती योगाने माझी सेवा करतो तो त्रिगुणातीत होतो आणि त्याचं अधपतन होत नाही. अशा प्रकारे कालचा गुणत्रय विभाग योग आपण इथे पाहिलेला आहे. आता आजचा अध्याय आहे 15वा पुरुषोत्तम योग. श्लोक पठण करते. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. श्री भगवान म्हणाले असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. आता बघा इथे भक्ती योगाचं वर्णन काल आपण पाहिलं. कालपर्यंत जे काही वर्णन आहे त्याच्यामध्ये आता याच्यानंतर काय तर मग वेदांविषयी काय सांगितलं आहे. आणि म्हणून हा वेदाभ्यासाचा हेतू म्हणजे भगवंत ते ज्ञान करून देत आहेत. आता इथे त्यासाठी आपल्याला या 15व्या अध्यायाच्या पहिल्या 6 श्लोकांमधून संसाराचं म्हणजे या प्रपंचाचं या जगाचं आणि या संसारात राहूनही भगवत प्राप्ती कशी करून घ्यावी याचं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. आणि मग पुढे 5 जे श्लोक आहेत ते जीवात्म्याचं ज्ञान देतात आणि 12 ते 15 जे आहेत
ते श्लोक भगवंतांचा प्रभाव. आणि 16 ते 19 हे श्लोक कसे आहेत? नाशवंत आणि अविनाशी अशा दोन पुरुषांचं वर्णन करून या दोन्हींपेक्षा निराळ्या अशा पुरुषोत्तमाचं म्हणजे ईश्वराचं ज्ञान देतात. आणि मग अर्जुनाला जेव्हा आपण अखेरचा श्लोक पठण केला, त्याच्यामध्ये भगवंतांनी काय म्हटलं आहे? इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ. म्हणजे हे निष्पाप अर्जुना, असं हे अति रहस्यमय गुप्त शास्त्र आहे, जे मी तुला सांगितलेलं आहे. आणि याचं तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य कसा होतो? ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. आणि म्हणून भगवंतांच्या या वचनामुळे हा 15वा अध्याय म्हणजे काय आहे? संपूर्ण शास्त्र आहे अशी मान्यता आहे. आणि या अध्यायात मग जीव, जगत, ईश्वर यांचं वर्णन आहे. आता या अध्यायाच्या पलीकडे काही नाही म्हणून याला शास्त्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे पहा, आपल्याकडे अगदी थोडासा वेळ असेल. आज आपण गीता पठण हा 15वा अध्याय किती कमी वेळ लागला आपल्याला. म्हणजे हाताशी जर आपल्याकडे अगदी थोडासाच वेळ असेल, तरी हा अध्याय इतका पटकन म्हणून होतो, पठण होतं, की अगदी कधी जेवणाची पानं घेईपर्यंत सुद्धा या अध्यायाचं आपण पठण करू शकतो. शिवाय कोणत्याही मंगल, अमंगल म्हणजे मृत्यूसारखे अमंगल जे आपल्याला वाटतं अमंगल, पण तो मंगलच आहे. पण मृत्यूसारख्या प्रसंगी देखील या अध्यायाचं पठण केलं जातं. आणि भगवंतांनी या अध्यायात आपलं पुरुषोत्तम रूप सांगितलेलं आहे, म्हणून याला पुरुषोत्तम योग असं म्हटलेलं आहे. आणि हा अध्याय ज्ञानी यांचा अध्याय आहे. आणि म्हणून आता भगवंतांनी या श्लोकामधनं जी सुरुवात केली आहे, जे काही सांगितलं आहे, की एका रूपकाच्या आधारे, म्हणजे हे स्क्रीनवर तुम्हाला कशा पद्धतीने दिसत आहे, की सर्वसामान्य आपण बघतो, की झाडांची मुळं खाली असतात आणि फांद्या वर असतात. आता या ठिकाणी उलट्या वृक्षाची कल्पना करायला सांगितलेली आहे. म्हणजे कसं, की यामध्ये खाली आणि वर या दोन्ही संज्ञांचा म्हणजे अर्थ काही दिशा या दृष्टीने नाहीये. आता बघा, जसा एखादा जर लहान मुलगा आहे, तर तो 3ऱ्या वर्गातून 4थ्या वर्गात जातो. आणि म्हणजे याचा अर्थ काय? तो खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर जातो असा होतो का? नाही. कधीतरी तो असं पण असतं, की 4था वर्ग त्याचा शाळेतला, त्याच्या स्कूलमधला तो पहिल्या काय म्हणतात त्याला? तिथे असेल मजल्यावरती, आणि 3रा वर्ग 2ऱ्या मजल्यावरही असू शकतो. म्हणजेच काय, की एखादा मुलगा 3ऱ्या वर्गातून 4थ्या वर्गात जातो, तर याचा अर्थ ज्ञानाच्या दृष्टीने तो वर जातो. आणि इथेही श्रेष्ठतेच्या दृष्टीने वर येणं असा याचा अतिशय गूढ अर्थ आहे. आणि मूळ हे अत्यंत श्रेष्ठ आहे अशी याची तुलना मनुष्याच्या मुळाशी केली आहे. आता आपल्या शरीराचं मूळ काय आहे बरं? तर मस्तक. म्हणजे ते वर आहे आणि बाकी सर्व अवयव खाली आहेत. आता आपल्या देहामधले हे जे इतर अवयव आहेत, ते निकामी झाले तरी ते रिपेअर होतात. ते काय त्याला करता येते, ते मेडिकली काय म्हणतात त्याला? तर ते बदलता येतात. आणि म्हणजे जर आपल्या शरीरातील बघा मेंदूची, मस्तकाचीच जर हानी झाली, तर मात्र आपण त्याला काहीच करू शकत नाही. कारण मूळ मस्तक बदलता येत नाही. आणि मग आपण पाहिलं आहे, की संसरती इति संसारः, म्हणजे जो सतत बदलत असतो, तो संसार आहे. आणि मग पिंपळाच्या पानाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे? इथे जे पिंपळ वृक्षाचं वर्णन भगवंतांनी केलं आहे, तर ते का केलंय? ते अतिशय चंचल असून बघा, वारा नसतानाही आपण एखाद्या पिंपळाच्या वृक्षाला त्याच्या पानांकडे बघा, की वारा नसतानाही ते सतत हलत असतं. त्याचप्रमाणे हा संसार जो आहे, हा जो प्रपंच आहे, तो प्रत्येक क्षणी बदलणारा आहे. म्हणजे ब्रह्मांड जसं आहे तसं राहत नाही. ते प्रत्येक क्षणी बदलणारं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पुढच्या स्लाइडमध्ये, की कशाप्रकारे इथे भगवंतांनी हे दाखवून दिलेलं आहे. आणि ज्ञान ही या संसार वृक्षाची पानं आहेत. म्हणजे आता या झाडाला तुम्ही झूम करून बघा, की अनंत पाने आहेत. ती मोजता येत नाही. आणि ही पाने काय आहे? वेदवित. म्हणजे शास्त्राच्या आधारे हे जे रूपक दाखवलेलं आहे, तर ते आपण इथे जाणण्याचा प्रयत्न करत आहोत, की कसा आहे हा संसार वृक्ष. आणि मग वेदवित म्हणजे काय आहे? तर जाणणं. म्हणजे भगवंतांच्या या योगमायेपासून निर्माण होणारा हा संसार कसा आहे? क्षणभंगुर आहे, नाशिवंत आहे आणि दुःखरूप आहे. आणि याचं चिंतन जर सोडलं, तर केवळ भगवंतांचं नित्य चिंतन करणे हेच वेदांचं तात्पर्य इथे आहे. आणि मग या त्रिगुणांनी वाढलेल्या या दुसरा श्लोक बघूया. 15.2.
या वृक्षांच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेली आहेत. हरे कृष्ण. म्हणजे आता याचं जे वर्णन केलं आहे, की बघा इथे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, की या संसार वृक्षाच्या म्हणजे त्रिगुणांनी वाढलेल्या म्हणजे कोवळी पाने असलेले कसे आहेत, तर या फांद्या खालती आणि वर सर्वत्र पसरलेली आहे. तसंच मनुष्य योनीमध्ये कर्मानुसार बांधणारी म्हणजे अहंता आहे, ममता आहे, वासनारूपी ही सर्व काही मुळं आहेत ती खाली आहे आणि वर सर्व लोकात व्यापून राहिलेली आहे. आता या वृक्षाचं मूळ म्हणजे काय? ईश्वर आहे, निराकार ब्रह्म आहे आणि या वृक्षाची मुख्य शाखा म्हणजे सृष्टीचे निर्माण करणारे ब्रह्मदेव आहेत. आता ब्रह्मदेवांनी काय केलं? सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी ते निर्माण केलं. म्हणजे जसं अणूमधील बघा इलेक्ट्रॉन असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतं. तसं सत्व, रज आणि तमोगुण हे 3 गुण प्रकृतीचे 3 घटक आहेत आणि या तिघांनी संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. ज्याप्रमाणे इथे तुम्हाला ते दिसेल स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात. मग आता ही परंपरा कधीपासून चालत आलेली आहे? प्रत्येक सखोल आपल्याला इथे गूढ अर्थ सापडतो. त्यासाठी पुढे बघूया. 15.3 आणि 4 या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्तीरूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेलं पाहिजे. म्हणजे शरण जाण्यासाठी इथे भगवंतांनी 3 आणि 4थ्या श्लोकात काय सांगितलं आहे, की या संसार वृक्षाचा आरंभ नाही असं म्हटलंय का? तर याची परंपरा केव्हापासून चालत आली आहे, याचा काही कोणाला पत्ता आहे का? नाही. तसंच याचा अंत कोणाला सांगता येईल का? नाही. मग याची परंपरा पुढे किती काळ चालू राहील याचा देखील पत्ता लागत नाही. म्हणजे स्थिरताही नाही असं म्हटलं का? तर वास्तवात क्षणभंगूर आणि नाशवंत आहे. म्हणून संसार वृक्ष नष्ट करता येणारच नाही. कारण हा उपटून टाकण्यासाठी काहीही श्रम लागत नाही. जसं बघा कल्पनेने आपण काय म्हणतो, की सश्याचे शिंग आहेत, आकाशाचे फूल किंवा पंख असलेला घोडा. हे सर्व आहे का? नाहीये. हे काल्पनिक आहेत आणि तसाच हा जो संसार वृक्ष आहे, इथे जे दिसत आहे तुम्हाला, तर हे सर्व काय आहे? काल्पनिकच आहे. आता कल्पनेतील सश्याचे शिंग फक्त कहाणीतच कापता येतात. सत्यात कापता येईल का? नाही. तसंच स्वप्नात बघितलेली गंधर्व नगरी स्वप्नातच पाहता येते. म्हणजे स्वप्नात दिसलेल्या सिंहाला देखील स्वप्नातच मारता येतं. म्हणून मग हा कल्पनेतील संसार वृक्ष तोडायला ज्ञान आणि वैराग्य रूपी शस्त्रच हवे आणि मग तो उपटून टाकायला अवघड काहीही नाही. तर वैराग्य म्हणजे काय संन्यास घेणं आहे का? नाही. वैराग्य ही मनाची अवस्था आहे. म्हणजे रागाने मन लिप्त होते, ते वैराग्य. म्हणजे जो रागावर विजय प्राप्त करतो, तो वितरागी अथवा वैरागी होतो. आणि या संसार वृक्षाची जी ममता आहे, अहंकार रूपी जी मुळं आहेत, ती पुष्ट आहेत आणि हा केवळ वैराग्यानेच छेदता येतो. आणि मग म्हणजे या भ्रामक संसार वृक्षाला हे जे माया जे ज्या हे सर्व दाखवलेलं आहे, ते याला एकदा छाटून टाकलं म्हणजे हे समजून घेतलं, तर त्या परमपदाचा म्हणजे परमसत्याचा शोध घ्यावा, ज्याला प्राप्त केल्यावर परत येण्याची शक्यता नसते. म्हणजे परमात्म्याला जाणण्यासाठी डोळे बंद करून आपल्या अंतरंगात उतरावं लागेल. यासाठी पूर्ण शरणागतीचा भाव आवश्यक आहे, तरच ते ब्रह्मपद मिळवता येतं. आता मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो, तेव्हा बाहेरच्या बाजूला गाभाऱ्याच्या बाहेर असतात, तर तिथे एक कासवाची प्रतिकृती असते आणि कासव का असतं, तर आपल्या आवश्यकतेनुसार आपले 6 अवयव आत खेचून घेऊ शकते. म्हणजे आपण आपल्या 6 इंद्रियांवर संयम असणं आवश्यक आहे आणि हे स्पष्ट करण्यासाठी कासवाचं प्रतीक असतं. म्हणजे बघा दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण ते पाहिलेलं भगवंतांनी सांगितलं होतं, यदा संहर्ते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तज्ञ तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणजे या कासवाप्रमाणे इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतलं, बुद्धी स्थिर झाली असं समजावं.
आणि त्यामधून मग काय होतं, की आपल्या आतील या वैराग्याने या म्हणजे पूर्ण विवेकाने हा संसार वृक्ष आपण कापू शकतो. आता मग त्यासाठी पुढचा श्लोक बघूया, की कशाप्रकारे हे परमधामाला पोहोचण्याचं साधन सांगितलेलं आहे. श्लोक पठण करते. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही. जे आता भगवंतांनी जे सांगितलं, की वैराग्याने संसार वृक्ष कसा कापू शकतो आणि आता पुढे जाऊन भगवंतांनी काय सांगितलं आहे, की सूर्य, चंद्र, अग्नी, वीज हे सर्व वीज वगैरे या प्रकाशित करत नाही. म्हणजे भक्त अशा परमधामाला पोहोचतो, की तिथे चंद्र, सूर्य हे भगवंतांचे डोळे आहेत. म्हणजे भगवंतांपासूनच ती अग्नी आहे, जी आपण विश्वरूप दर्शनात बघितलेलं होतं, की 1000 सूर्यांचा उदय होईल इतकं प्रखर तेज आहे आणि जिथे ही सर्व उष्णता आहे ब्रह्मांडमधील ही सर्व भगवंतांपासून आलेली आहे. आणि मग जे त्या मार्गाला जातात ते त्या तिथून परत येत नाही. मग तो मार्ग कसा आहे तर नामस्मरणाचा आणि म्हणूनच भगवंतांचं नामस्मरण हे भवसागर पार करून देणारा आहे. आणि मग एकदा त्या गोलोक धामात जर प्रवेश केला तर मृत्यू लोकात प्रवेश म्हणजे या आपण इथे भूलोकामध्ये येतच नाही. का? तर भगवंतांना काळजी आहे. संपूर्ण आपलं ते भगवंत सुहृद आहेत आपले. आणि मग पुढे बघूया, की मग कशाप्रकारे हा आत्मा त्रिगुणांच्या मोहमायेमध्ये बद्ध होतो. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. हरे कृष्ण. म्हणजे हा आत्मा जो आहे तो या त्रिगुणांच्या म्हणजे सत्व, रज, तम या त्रिगुणांच्या मोहमायेमध्ये बद्ध झालेला आहे. म्हणून तो कुठेतरी या 6 इंद्रियांबरोबर झगडतोय, तो संघर्ष करत आहे. अशा प्रकारे इथे भगवंतांनी सांगून दिलेलं आहे. आणि मग पुढे आहे, की मग कशाप्रकारे त्याचा प्रवास आहे. शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. म्हणजे इथे जेव्हा सांगितलं आहे अंतसमयी कसा प्रवास होतो त्या आत्म्याचा, तर मग बघा इथे वाऱ्याचं रूपक उदाहरण दिलं आहे, की वारा हा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो. आता बघा पूजा घरामध्ये आपण धूप, दीप हे जेव्हा करतो, अर्चन भक्ती करतो, त्याच्यामध्ये जो त्या धुपाचा जो सुगंध असतो, तो सर्वात जवळ कशाने येतो? वाऱ्यामुळे तो पसरतो. तसंच देहादिकांचा हा जो स्वामी कोण आहे? जीवात्मा. तो जेव्हा ज्या देहाचा त्याग करतो आणि त्या देहातून काय होतं? मनासहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन येणाऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे फुलांचा सुगंध वाऱ्याबरोबर वाहून सर्व वातावरण सुगंधी ज्याप्रमाणे होतं, तसंच कारखान्यातील एखादा बघा दुर्गंध असतात, तर ती वातावरणातील दुर्गंधी देखील पसरवतात. म्हणजे दूर आपण असलो तरी सुद्धा आपल्याला समजतं, की कारखान्यामधनं हे कुठेतरी हा वायू पसरलेला आहे. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण पाहिलं, "मांसांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् यन्यानि संयाति नवानि देही." म्हणजे भगवंतांनी तेव्हा काय सांगितलेलं, की जीवात्मा आपण कपडे बदलावेत तसा एक देह सोडून नवीन देह धारण करतो. म्हणजे जुन्या देहात ग्रहण केलेले जे संस्कार असतात म्हणजे कर्माचे संस्कार, ज्या वासना असतात यांच्यासह तो काय करतो? नवीन देह प्राप्त करतो.
म्हणजे बघा आता प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या विषयांमध्ये रस असतो. आता कोणाला इतरांचे दोष काढायला आवडतात, कोणाला भोजनात रस असतो, कोणी ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, कोणाला वाचनात रस असतो, तर कोणी भगवंतांच्या नामामध्ये रमतो. आत्मा तोच असतो, पण वासनांनुसार शरीर बदलतं. आणि जुना जसा अलंकार असतो बघा, सोन्याचा दागिना असतो, तो नवीन पद्धतीचा करायचा असेल, तर आपण काय करतो? सोनाराकडे जातो आणि मग सोनार काय करतो? त्या अलंकाराची शुद्धता तपासतो आणि बघतो की ते काय ते 24 कॅरेट सोन्याचे जे दागिने असतात, तर ते काय त्याच्यामध्ये ते बनवलं जात नाही. कारण त्यामध्ये अशुद्धी काहीतरी ती मिक्स करून मग त्यामध्ये ते दागिना बनवला जातो आणि अशाच पद्धतीने जीवात्मा हा प्रकृतीचा एक देह सोडून म्हणजे जुना दागिना जे काही अलंकार असेल तो मोडून नव्या देहात प्रवेश करतो. असा हा प्रवास इथे सांगून दिला आहे. मग पुढे जाऊन काय होतं बरं? अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो. म्हणजे हा जो जीवात्मा आहे तो काय करतो? कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयाने विषयांचा उपभोग घेतो. म्हणजे हे सर्व काय आहे? 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि त्या सर्वांचा मुख्य मालक कोण आहे? ओनर कोण आहे? मन आहे. तर तो विषयांचं सेवन म्हणजे या पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमाने करतो. आणि मनाचा आश्रय घेऊन जीवात्मा सर्व विषयांचा उपभोग घेतो. आणि मग प्रकृतीपासून आपल्याला जी बुद्धी मिळाली आहे, त्यानुसार आता विवेकाने आपण चांगले वाईट समजू शकतो. आणि मग आपल्याला चांगल्या मार्गाने जायचे की वाईट मार्गाने जायचे हे आपल्याला ठरवता येते. इथे भगवंत काहीही करत नाही. म्हणजे देहात वसणारा जीवात्मा हा कसा असतो? साक्षी रूप असतो. मन आणि बुद्धी ज्या विषयांकडे नेतात त्यांचे भोग त्याला देखील प्राप्त होतातच. मग ते भोग चांगले असो किंवा वाईट असो त्याला ते भोग भोगणं येतच. आणि मग हे सर्व जाणून घेण्यासाठी विवेकाची आवश्यकता असते. आणि याविषयी भगवंत पुढील श्लोकात सांगून देतात. तो श्लोक पाहूया. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो, हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहेत, तो हे सर्व पाहू शकतो. म्हणजे हे जी विवेकाची आवश्यकता आहे, यासाठी हा श्लोक सांगितला आहे, की कशाप्रकारे मग आपला हा जो जीव आहे, तो देहाला कसा सोडतो. मग अविनाशी जो आत्मा आहे, तो कोण जाणतो? तर ज्ञानी हे जाणू शकतो. म्हणजे 13वा अध्याय जेव्हा आपण पाहिला, तर त्याच्यामध्ये काय जाणलं होतं? अविनाशी आत्मा आहे, तो परमात्म्याचा अंश आहे. आणि आत्मस्वरूपाला जाणून घेण्यासाठी चर्मचक्षु नाही, म्हणजे हे जे आपले आहे, आपल्याला दिलेले, तर ते त्याची आवश्यकता नाही, तर ज्ञानचक्षूंची आवश्यकता आहे. आता अज्ञानी लोकांकडे हे ज्ञानचक्षू नसतात. आणि त्यामुळे ते आत्मस्वरूपाला, स्वतःच्या स्वरूपाला जाणून घेऊ शकत नाही. आणि ज्यांचे ज्ञानचक्षु उघडलेले आहेत, असे ज्ञानी लोक त्या आत्मस्वरूपाला जाणून घेऊ शकतात. जसं बघा इथे तुम्हाला दिसत आहे, की तो गाडीचा मालक कसा म्हणजे त्याला ते काही त्याची गाडी बंद पडली, तर तो काय म्हणजे आता त्याला ते समजत नाहीये, की आता काय करावं? कशा पद्धतीने ही गाडी रिपेअर करावी? आणि मग तो प्रयत्न करतो, पण तरी देखील ते प्रयत्न येत नाही. कारण त्याच्यामध्ये त्याला ते ज्ञानच नाहीये आणि मग हे उचित ज्ञान असणारा कोण आहे? मग खालच्या ह्याच्यावर तुम्हाला दिसेल, की मग त्या मनुष्याकडे तो जातो त्या गॅरेजमध्ये आणि ती दुरुस्त करून घेतो. म्हणजे इथे सांगण्याचं तात्पर्य काय? तर ज्ञानचक्षू असणारे आत्मस्वरूप जाणू शकतात. मग असे कोण आहेत? हरे कृष्ण. पुढचा श्लोक पठण करते. यतन्तो अच्छा स्क्रीनवरती ठीक आहे. अनुवादच आहे डायरेक्ट तोच पठण करते. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात. परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत. 15.12 अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. हरे कृष्ण. आता हे जे तुम्हाला चैतन्य महाप्रभू दिसतायत,
जसे की दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने जेव्हा मान्य केलं, की तेव्हा त्यांनी काय म्हटलेलं, कार्पण्य दोषोपहत स्वभाव, म्हणजे काय, की कुठल्याही प्रकारचा आता मला अहंकार नाही, आणि गुरूंजवळ मान्य केलं, की मला आता सर्व काही समजत नाहीये. तुम्ही माझं जे काही श्रेयस आहे ते मार्गदर्शन करा. म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी आपल्याला उदाहरण दिलेलं, की त्यांनी देखील सांदीपनी गुरूंकडून कशी ज्ञानप्राप्ती केली होती. मुळात भगवंत त्रिकाल ज्ञानी आहे. त्यांना काही आवश्यकता आहे का या गोष्टींची? काहीच आवश्यकता नाही. पण समस्त जीवांसमोर एक आदर्श कसा असावा, तर यद्यत आचरती श्रेष्ठच, म्हणजे श्रेष्ठांचं आचरण, यासाठी इथे चैतन्य महाप्रभूंचं पण ते दाखवलेले स्क्रीनवर तुम्हाला, की त्यांच्या समवेत बघा इथे गोस्वामी बसलेले आहेत. ते कोण आहेत? रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, ज्यांनी अनमोल पुस्तकं लिहिलेली, म्हणजे जसे की उपदेशामृत आहे, भक्ती रसामृत सिंधू आहे, जे चैतन्य महाप्रभूंच्या काळामध्ये त्यांना गोस्वामी म्हणून पदवी दिलेली आहे. आता ही गोस्वामी म्हणजे काय, तर गो म्हणजे इंद्रिये, म्हणजे इंद्रियांवर विजय प्राप्त असणारे असे स्वामी. मग ते कसे आहे? आत्मसाक्षात्कारच्या भावनेवर मार्गस्थ. आता बघा, जसं की पंखे, दिवे सुरू असतात. पंखे वारा देतात, तर दिवे प्रकाश देतात. आता हे डोळ्यांनी दिसते, पण तो वारा किंवा प्रकाश देण्यासाठी कारणीभूत असणारी ही जी विद्युत शक्ती आहे, त्या वायरमधून ती शक्ती आपण पाहू शकतो का? नाही. का? तर मानवी दृष्टीच्या या मर्यादा आहेत, आणि त्याही पेक्षा गहन असलेलं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आतले ज्ञानचक्षु उघडायला पाहिजे, आणि त्यासाठी असं सद्गुरूंची सत्संगती अतिशय आवश्यक आहे, किंवा ग्रंथांचं चिंतन. आता पुढे जाऊन काय सांगितलं आहे मग? मग आता आपल्याला 15.13, गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधे सर्वास् सोमो भूत्वा रसात्मकः. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवनरसांचा पुरवठा करतो. आता जे आपण कार्य बघितलं, की कशा प्रकारे हे ज्ञानचक्षु आपल्याला उघडण्यासाठी कशी आवश्यकता आहे, म्हणजे मानवी दृष्टीच्या ज्या मर्यादा आहे. मग आता बघा, प्रत्येक कार्याचं एक कारण असतं, साधन असतं. आता हे विश्व चालवण्यासाठी जी यंत्रणा कार्यरत आहे, जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तर तिचा मालक कोण आहे? परमात्मा. तो सर्व कार्य घडवून घेत आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मांडात अगणित आकाशगंगा, तारकासमूह, ग्रह, तारे इत्यादी आहेत, जे दुर्बिणीच्या साहाय्याने सुद्धा दिसत नाही. म्हणजे आज विज्ञान कितीही शोध करत असले तरी कुठेतरी ते तिथे कमी पडतात, आणि त्यांचे अवकाशातील जे भ्रमण आहे किंवा सूर्याभोवती ही ग्रहांची नियमित प्रदक्षिणा, या सर्व गोष्टी भगवंतांच्या योजनेनुसार शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असतात. आणि म्हणून भगवंतांनी हे सांगून दिलेलं आहे, की प्रत्येक ग्रहलोकामध्ये मी प्रवेश करतो. म्हणजे स्कंद पुराणमध्ये जर आपण पठण केलं, वाचन केलं, तर त्याच्यामध्ये किती अनंत कोटी त्याच्यामध्ये ब्रह्मांडांचा उल्लेख आहे, आणि तशा पृथ्वी आहेत, तसे भूलोक, सूर्य, चंद्र आहेत, तारका आहेत. मग तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं युग चालू आहे. कुठे सत्ययुग चालू आहे, कुठे कलियुग आहे, कुठे त्रेता आहे, कुठे द्वापार आहे. म्हणजे आजही तिथे रामकथा चालू आहे, द्वापार लीलामध्ये भगवंतांच्या लीला चालू आहे. अशा त्रेतामध्ये सुद्धा भागवतामध्ये जे आपण बघितलेले आहेत, तशा राजा परीक्षितीच्या वगैरे कथा चालूच आहेत, आणि कलियुगामध्ये तर आपण इथे अभ्यास करतच आहोत. अशा प्रकारे हे अनंत विस्तार आहे. आता अजून कुठे आहे बरं? तर इथे भगवंतांनी श्लोक पठण करते. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे, आणि 4 प्रकारच्या अन्नांचे पचन करण्याकरता मी प्राण आणि अपान वायूशी संयोग साधतो. हरे कृष्णा. आता आपण पाहिलं, की पृथ्वीमध्ये शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करणारे, आणि रसरूप म्हणजे काय? चंद्र, अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचं पोषण करणारे हे भगवंत महान तत्व आहे. हरे कृष्णा. कोणाचा तरी माईक चालू आहे, माईक बंद करा. जसे बघा,
सूर्याच्या तेजाने जीवांचं भरण पोषण होतं, तसंच चंद्राचाही जीवसृष्टीवर परिणाम होत असतो. म्हणजे मानवी शरीरात तर बघा 70% पाणी भरलेलं आहे आणि अच्छा. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे, हरे कृष्ण, माईक चालू आहे का? नाही बघितलं. हरे कृष्ण, माईक बंद ठेवाल तर हे असं होतं. मग काय होतं, थोडीशी लिंक जाते. मग मी काय सांगत असते, मग थोडंसं मलाच समजत नाही. हरे कृष्ण. तर हा, मी हे की सांगत होते. पाण्याने भरलेला भाग. हा, मानवी शरीरात, हरे कृष्ण, मानवी शरीरात बघा 70% पाणी भरलेलं आहे. आता चंद्राच्या, म्हणजे जे आपण पाहिलं आता वरती स्क्रीनवर, की गुरुत्वाकर्षणामुळे या सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी होत असतात. की बघा, पौर्णिमेच्या वेळेस वगैरे किती छान चंद्राचा पूर्ण प्रकाश असतो, तोच अमावस्येला, म्हणजे तो जो निगेटिव्हिटी, म्हणजे त्याप्रमाणे नकारात्मक गोष्टी घडतात. म्हणजे काय आहे, जे ब्रह्मांडी आहे, जे वरती आहे, तर त्यांचा प्रभाव पिंडावर, म्हणजे आपल्यावर पडतोच पडतो. आणि अजून पुढे जाऊन भगवंतांनी इथे सांगितलं आहे बघा, की यात जाणारा जो अपान आहे आणि बाहेर पडणारा जो प्राण आहे, यांनी हा वैश्वानर म्हणजे जठराग्नी तयार होतो, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. म्हणजे काय सांगितलंय, की जो अन्नाचं पचन करून त्याचं विविध जीवन रसांमध्ये रूपांतर करतो आणि सर्व देहाला पुरवतो. आता सायन्समध्ये हे सर्व माहिती आहे. ज्याप्रमाणे आपल्याला वैद्य, डॉक्टर सांगतात, की तुम्हाला तुमच्या देहाला हा रस योग्य आहे, तुम्ही हा आहार घ्यावा आणि हे टाळावे, पथ्य पाळावे, अशा सर्व गोष्टी असतात. आता हा वैश्वानर जो आहे मुळात, जो इथे दाखवलाय बघा इथे स्क्रीनवर, जो चमकतोय, तर तो काय आहे, अत्यावश्यक आहे. आणि याच्या अनुपस्थितीत म्हणजे तुम्ही अन्नाचं कितीही बारीक मिश्रण करून या देहाला पुरवलं, तरी अन्न पचनासाठी आवश्यक ते जीवन रस तयार होत नाहीत. हे सगळं अद्भुत आहे. आणि कोण घडवतंय मग? भगवंत. हे सर्व काही मी घडवत आहे, असं भगवंतांनी सांगितलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात, जसं आता आपण पाहिलं चंद्र, सूर्य, आता इथे पण सांगितलंय जठराग्नी, म्हणजे ज्यांना मी जसा दिसतो तसे ते मला विविध रूपात बघतात आणि मी त्यांना त्या रूपात पाहतो. म्हणजे आपण जो श्लोक बघितला होता बघा, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. म्हणजे जे माझी जशी भक्ती करतात त्यांना मीही तशीच भक्ती करतो. म्हणजे भावार्थ काय, भगवंत त्याच स्वरूपामध्ये दर्शन देतात आणि भक्त त्यांना आवडतात. जसं आपण प्रल्हाद महाराजांचं बघितलं आहे, की हा त्यांना इतका भावला, अतिशय ते आनंदितच झाले. आणि अशा प्रकारे भगवंत मात्र विविध स्वरूपात विविध कार्य, म्हणजे हे सर्व विश्व व्यवस्थेचं स्वामी आहे. आता इथे चतुर्विधा सांगितलं आहे. चतुर्विधा अन्न याचा काय बरं अर्थ आहे, तर चार प्रकारचं, म्हणजे चार प्रकारच्या पद्धतींनी हे ग्रहण केलेलं अन्न. म्हणजे आता बघा, भाकरी, भात यासारखे काही अन्न असतात, तर ते आपण चावून खातो, याला काय म्हणतात, भक्ष्य. काही अन्न कसे आहेत, जे लिक्विड असतात, म्हणजे दूध, ताक वगैरे आपण गिळतो, त्याला पेय म्हणतात. आता ऊस आपल्याला चोखून खावा लागतो, याला चोष्य म्हणतात. आणि चटणी, मध वगैरे आपण पदार्थ चाटून खातो, त्याला काय म्हणतात, लेह्य. म्हणजे भगवंत काय म्हणतात, की मी सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण आणि अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन या चार प्रकारांनी खाल्लेलं अन्न पचवत असतो. अशा प्रकारे हे अतिशय महत्वाचा हा श्लोक होता. आता पुढे बघूया. 15.15. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. इथे ज्याप्रमाणे सगळं सांगून दिलं आहे, सर्व वर्णन, म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये वसणारा हा सर्वांभोवती भगवंत कसा आहे, तर मग इथे आपल्याला जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, की मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात, म्हणजे श्रुती, ज्ञान आणि संशयाचं निराकरण
करणारा म्हणजे सर्व वेदांमधून मीच जाणण्यास योग्य आहे. आता मीच जाणणे योग्य म्हणजे कोण आहे? परमतत्व. आता सर्व वेदांचा रचनाकार आणि वेदवित्ता पण भगवंत आहे. म्हणजे हे समग्र जे स्वरूप आहे, जेव्हा आपल्या लक्षात येईल, म्हणजे तेव्हा इतकी मोठी आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडेल, की आपल्याला जाणवेल, की अरे मी जो म्हणतो, तो मी तर काहीच नाहीये. सर्व काही भगवंत आहे आणि त्या पूर्ण ब्रह्मस्वरूपाला जाणण्याचा जेव्हा प्रयत्न होईल, तेव्हा आपोआप सगळीकडे त्याचं स्वरूप आपल्याला दिसायला लागेल. आणि मग आता पुढील 3 श्लोकांमध्ये पुरुषोत्तम रूपाचं वर्णन केलेलं आहे. ते आपण पाहूया. 15.16 च्युत क्षर आणि अच्युत अक्षर असे जीवांचे 2 वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते. 15.17 या दोन्हींव्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे, जे स्वतः अव्ययी भगवंत आहे आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहेत. म्हणजे आता हे जे तुम्हाला दिसत आहे, की या विश्वामध्ये नाशिवंत आणि अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. आणि त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे कशी आहे? नाशवंत आहेत. जी 84 लक्ष योनी काल आपण जे स्क्रीनवर पाहिलं, ते कशी आहेत? नाशवंत. त्यांचा नाश होतो आणि ती मृत्यूनंतर पंचमहाभूतांमध्ये विलीन होतात. आता जीवात्मा हा अविनाशी म्हटला जातो. म्हणजे तो काय आहे? अक्षर. त्याचा कधीही क्षय होत नाही. मग मृत्यूनंतर तो या शरीरातून बाहेर पडतो आणि क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषांच्या संयोगातून हे शरीर जे तयार झालं आहे, हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे विश्वातील ही ऊर्जा नष्ट होत नाही असा विज्ञानांचा सिद्धांत आहे. म्हणजे आता हा शोध जेव्हा लागलाय, म्हणजे काही वर्षांमध्ये, तर आपण ते पवनचक्कीचंच उदाहरण बघूया, की आता बघा वाऱ्याचं पवनचक्कीमधून कसं त्या इलेक्ट्रिक विद्युत शक्ती जी एनर्जी असते, तर त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. आपण बघतो बऱ्याच ठिकाणी असं खूप त्या पवनचक्कींना इन्स्टॉल केलेलं असतं, त्यांना स्थापन केलेलं असतं आणि मग या म्हणजे पाण्याच्या प्रपातापासूनही विद्युत निर्मिती होते आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील आत्मा म्हणजे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, पण त्याचा नाश होत नाही. मग या दोन्हीही पुरुषांपेक्षा उत्तम पुरुष हा वेगळा असतो आणि ते भगवंत 15.17 मध्ये जे आता पठण केलं, तर त्याच्यामध्ये उत्तम पुरुष वेगळाच आहे. कसा आहे मग तो? जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण करतो, पोषण करतो. आणि याप्रमाणेच तो अविनाशी भगवंत परमात्मा असा म्हटला जातो. पुढे जाऊन काय आहे बरं? 15.18 यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. मी च्युत आणि अच्युत यांच्याही अति दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. जे 3 तुम्हाला हे दाखवलेले आहेत, कशा प्रकारे ते भगवंतांचा विग्रह आहे आणि इथे विश्व भगवंत जे पालन पोषण करणारे आणि हे खाली म्हणजे इथे कसं सांगितलं आहे, च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत म्हणजे दिव्य श्रेष्ठ असल्यामुळे म्हणजे बघा या दोघांपेक्षाही उत्तम पुरुष कसा आहे? भिन्न आहे. म्हणजे नाशवंत या जड क्षेत्राच्या पलीकडे जे क्षेत्र आपण जाणलं, तर ते इथे भगवंत सांगतायत, की अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आणि म्हणून लोकांमध्ये आणि वेदांमध्येही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. आणि मग त्यानंतर ज्याप्रमाणे इथे पुढील स्क्रीनवर तुम्हाला हे दिसेल, कशा प्रकारे इथे भगवंत पुरुषोत्तम म्हणून म्हटले जातात. म्हणजे सर्व याच्यामध्ये वेदांतांमध्ये, लोकांमध्ये इथे जे दाखवलेले आहे, अनेक देवी-देवता आहेत आणि मग ते पूर्ण याच्या परे आहेत. इथे पण तुम्हाला दिसेल. पुढे घेऊया. 15.19 यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तीमध्ये संपूर्ण संलग्न होतो.
आता इथे संलग्न होणं म्हणजे एकाग्र, तादात्म्य म्हणजे जो ज्ञानी पुरुष अशा प्रकारे जाणतो. इथे विग्रहाची किती उत्तम जी अर्चन सेवा चालली आहे या यांच्याकडनं जे साधू असतील कोणी त्यांच्याप्रमाणे, तर हे कसे आहेत सर्वज्ञ म्हणजे ज्ञानी पुरुष आहेत. तर ते तत्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतात आणि हे सर्वज्ञ पुरुष जे आहे सर्व प्रकारे म्हणजे बघा उदाहरणार्थ शबरी आहे, ध्रुव आहे, भक्त प्रल्हाद आहे असे नेहमी भगवंतांना भजतात. आणि असा हा इथे भक्तीमध्ये पूर्णपणे तादात्म्य पावण्याचा हा इथे श्लोक सांगून दिलेला आहे. मग पुढे जाऊन काय पाहायचं आहे? तर 15.20 मध्ये सांगून दिलंय भगवंतांनी, "हे निष्पाप अर्जुना, या वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो." हरे कृष्ण. हा अखेरचा श्लोक आहे पण अतिशय गुह्य गुह्य ज्ञान इथे दिलं आहे अति रहस्यमय म्हणजे भगवंतांनी सांगितलं की हे तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. का इथे पण बघा भगवंतांनी म्हणजे अर्जुनाला नेहमीच निष्पाप म्हटलेलं आहे. का? तर सर्वश्रेष्ठ वीर असूनही तो कधी उन्मत्त झाला नव्हता. म्हणजे त्याच्या मनात कोणाबद्दलही आकस नव्हता. मनात पाप नसते, तो निष्पाप असतो. लहान बालकं बघा बरं किती छोटे निरागस असतात किंवा कुठल्याही पशु पक्ष्यांचा एखादा छोटासा त्याचं ते जे काय असतात ते पिल्लं असतात किंवा काही असतात ते बछडे काय म्हणतात त्यांना तर ते कसे असतात किती निरागस असतात, निष्पाप असतात. म्हणजे अर्जुन देखील या कर्तव्याच्या भावनेतून अधर्माच्या विरोधात म्हणजे लढत होता, युद्ध करण्यासाठी सज्ज होता आणि त्यामुळे ते काय होतं? पाप नव्हतं. म्हणजे क्षत्रिय असल्याने त्याचं परम कर्तव्य होतं आणि मग दुर्योधन, दुःशासन इत्यादी सर्व पापी आहे आणि त्यांना मारण्यात काही पाप नव्हतं. आणि अशा प्रकारे बुद्धिमान लोक या परमतत्वाला जाणून कृतकृत्य होतात. स्वतःचं जीवन सफल करतात आणि गीतेच्या मार्गावर चालता चालता आपणही असेच कृतकृत्य होऊया. आणि अशा रीतीने हा पुरुषोत्तम योग योग जो आहे, तर हा अध्याय इथे विराम पावत आहे. आणि झालेली ही उपदेश सेवा इथे भगवंतांच्या चरणी अर्पण करते. इति पंचदशोऽध्यायः. हरे कृष्ण, हरी बोल. रेकॉर्डिंग थांबवते आणि काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया.